राजस्थानवरून या पैशांसाठी आलो तुम्ही. या पैशाच्या जीवावर खूप मोठा डाव टाकायचा होता. गेला सगळा पैसा मातीत गेला. तुम्ही कंगाल झाले डॉक्टर आता. कोणी सांगितलं होतं तुम्हाला ह्यो पैसा असा खड्ड्यात ठेवायला? हा लागला का नाही भिकायला तुम्ही? हा झालं डॉक्टर कंगाल झालं. गरिबी लय वाईट असते डॉक्टर, लय वाईट असते. कुणी इज्जत देत नाही हो गरीबाला, कुणीच इज्जत देत नाही. कुठलं स्वप्न बघायचा अधिकार बी ठेवत नाही. म्या काढली ना गरिबी, म्या काढली. मला माहित आहे गरिबी कशी असते. 2 टायमाचं नीट खायला मिळत नव्हतं. आमची मम्मी जायची शेजारच्या पाजारच्याकडे जायची आणि काही शिळ उरला असेल ना ते घेऊन यायची आणि तेच आम्ही खायचो. कधी कधी तर गावातली लोक स्वतःहून शिळ आणून द्यायची आणि वरनं म्हणायची पण कुत्र्याला घालण्यापेक्षा तुम्हाला घातल्याला काय वाईट आहे. तेव्हा असं वाटायचं सगळं जेवण घ्यावं आणि फेकावं त्यांच्यावर आणि म्हणावं कुत्रा वाटलो का आम्ही तुम्हाला? हा कुत्रा वाटलो? नकोय आम्हाला तुमची भीक, नकोय आम्हाला जेवण. पण काय करणार डॉक्टर, ही पोटातली भूक आहे ना काहीच करून देत नव्हती, काहीच नव्हती करून देत. जे असेल ते मुकाट्यानं खावं लागायचं. गावात आहे ना कधी कधी लग्न असायचं, वाढदिवस असायचा, कार्यक्रम असायचा, तेव्हा मात्र लय पोटभर जेवायचो आम्ही. असं ते सगळं एकदाच खाऊन घ्यावं, परत खाऊच नाही. नाही ना डॉक्टर, भूक एके दिवसाची नसते ना. आजचा प्रश्न मिटला, उद्या काय? काय उद्या? या म्हटलं ना डॉक्टर, माणूस वाईट नसतो, परिस्थिती वाईट करते माणसाला. ते सगळं गणित यायचं आणि गरिबीपाशी येऊनच आडायचं. कॉलेजात मैत्रिणी नवीन नवीन कापड घालून यायच्या, पार्ट्या करायच्या, फिरायच्या, मौज करायच्या. मी अशी येड्या गवाळ्यासारखे कपडे घालून जायची. कधी कधी कापड आहेत ना त्याला ठिगळं पडलेलं असायचं आणि मम्मीने ते शिवलेलं असायचे ना, तसले कापड घालून जायचे. मी लय वाईट वाटायचं, लय वाईट वाटायचं. पोरगी असून काहीच मजा करता आलं नाही, फिरता आलं नाही, साधू स्वतःसाठी काही खरेदी करता येत नव्हतं. कॉलेजात गेल्यावर सर उभा करायची, म्हणायची फी कधी देणार आहे. लय लाज वाटायची, लय म्हणजे लय लाज वाटायची. काय सांगणार त्यांना पैसे नाही म्हणून. सगळे हसायचे, सगळे हसायचे, सगळे. पण तेव्हाच ठरवलं, ही जी लोक मला हसतात ना त्यांना दाखवणार मी श्रीमंत होऊन. आणि मग काय, गावात तुम्ही आलं आणि चिकार पैसा कमावला. पण तो पण गेला, जसं तुमचा आता गेला ना मातीत तसंच. सगळा पैसा मातीत गेला डॉक्टर. आपण दोघं बी गरीब झालो. म्हटलं ना तुम्हाला, गरिबी लय वाईट असती.
खरंच नाही. किती माती झाली या. एवढी मेहनत केली तरी बी वायाला गेली. सगळी माती झाली. म्हणून सांगत असते कोणाला तरी मदतीला घ्यावं, त्यांच्यासोबत काम करावं, म्हणजे माती होत नाही. आणि जर झालीच माती तरी दोघांना मिळून साफ करता येते. डॉक्टर आहेत का? असतील त्यांच्या खोलीत, बघा की जाऊ. ह्या बायाचं एवढं सकाळी सकाळी डॉक्टरांकडे काय काम आहे? नाही, जाऊन बघितलं पाहिजे. एक नोट शिल्लक राहिले नाही. डॉक्टर आलो, 1 मिनिट. तुम्ही या ना, या ना, बसा. एवढ्याच काही इकडे काही काम होतं का? हो, फार महत्वाचं काम होतं. तुम्ही म्हणाला होता ना स्वतःच्या पायावर उभी राहा म्हणून. मग आता सांगा काय करायचं मी? किती आहेत? असतील 30-40 हजार रुपये. काय मूर्ख बाई आहे ही. हे 2-1 लाख रुपये तर नक्कीच आहेत. झालं, आता ही पण बाई भिकेला लागणार. अगं बाई, मी बोलत काय बसली. हे पैसे तुमच्याजवळ ठेवा. ते रोडचं काम संपवायचंय ना, तुम्ही आवरून या, मग आपण ठरवूया पैशाचं काय करायचं ते. हो, जाते. डॉक्टर, अहो कसलं भारी गिऱ्हाईक भेटलंय तुम्हाला. तरी ना मला डाऊट आलाच होता बर का. तुमचा हात बघू बरं. कशाला? अहो कसला पैसा आहे तुमच्या हातात. पण काय पण म्हणा, इकडनं गेला का दुसरीकडनं पैसा येतच असतो बघा तुम्हाला. येत असतो नाही, आणतो मी. काही का असं ना, पण कोणामुळे येतो तो? माझ्यामुळं. कारण मी तुम्हाला मदत करते ना म्हणून. 1 मिनिट, काय म्हणालीस? आता बघा बरं, आपण दोघांनी मिळून काम केलं ना, म्हणून हे पैसा आलंय. आपण दोघांनी काय केलं? मला कोणाच्या मदतीची काही गरज नाही आणि इथून पुढे पण नसणार. डॉक्टर, असं नका न करू. मला अहो खरंच लय पैशाची गरज आहे. तुम्ही सांगा मी असं काय करू की तुम्हाला माझ्यावर विश्वास बसेल? पण तुमची शपथ, मी तुम्हाला अजिबात धोका देणार नाही. पण ह्या बारीला मदत करा डॉक्टर, लय पैशाची गरज आहे मला. बरं, ठीक आहे, थांब, रडू नको. सही मला लोकांचं दुःख बघवत नाही. देतो तुला पैसे. मला वाटलंच होतं तुम्ही नाही म्हणणार नाही म्हणून. देव माणूस आहे तुम्ही. 2 लाख पाहिजे. हे घे. एवढीच लायकी आहे तुझी 1 रुपयाची.
लय मात चढलाय ना तुला डॉक्टर. तो पैसा जसा जमिनीवर नाचलाय ना, नाही तुला तसा नाचिवला ना तर डिंपल नाव नाही लावणार मी. काय सरपंच काय म्हणताय? मी कुठं काय म्हणतोय? अहो तसं नाही, अहो काम कसं चाललंय हे विचारतोय. माझं कसलं काम? अहो गावातलं काम विचारतोय तो. हा ते जोरात चालले. ओ सरपंच, अहो कुणाला होडाकताय का काय? हा त्या मॅडम कुठं दिसत नाहीये. त्या होय, त्या तिकडं आहेत, काम चालू आहे तिकडं. तिकडे आहेत का? आलोच मी हो, त्यांना महत्वाचं आमंत्रण द्यायचंय. आलोच मी. बरोबर या या. डॉक्टर बघितलं एका दिवसात केवढी खडी पडलीये. 8 दिवसात हे काम मार्गी लागेल. जर 8 दिवसात काम झालं तर मग हिचं गावात येणं बंद होईल. ही काय कारण काढून येणार? हिला गावात यायला निमित्त मिळणार नाही. ही 8 दिवसात इथून निघून जाणार. त्या आधीच हिच्याकडून पैसे काढायला पाहिजेत. डॉक्टर डॉक्टर कुठे हरवलात? नाही, फार काय नाही. ते काही दिवसांनी आपण भेटणार नाही ना, याचं वाईट वाटतंय. कोण म्हटलं आपली भेट होणार नाही? तुम्ही मला बिझनेस बद्दल बोलला होतात ना. हो, मॅडम मी तुम्हाला शोधतोय. तुम्ही इथे आहे. तुम्हाला हे द्यायचं होतं, हा हळदी कुंकू. गावातल्या बायकांनी हळदी कुंकाचा कार्यक्रम ठेवलाय, तर त्याचं निमंत्रण द्यायचं होतं. माझं इथलं काम झालं की येईन मी. नक्की याचं बरं का? मी वाट बघतोय. हो. असं काय बघताय? नाही काय नाही, एका कर्तृत्ववान स्त्रीला पाहतोय. इथे ऊन जरा जास्त आहे. आपण ग्रामपंचायतीच्या ऑफिस मध्ये बसून बोलूयात का? हो, म्हणजे मलाही जरा महत्वाचं बोलायचं आहे. चल. या मॅडम, बसा. अहो नाही, तुम्ही बसा. बरं तुम्ही इथे बसा. बोला, काय बोलायचं होतं? तुम्ही तुमच्याकडचे पैसे माझ्याकडे ठेवले, तर त्याचा बिझनेस तुम्ही सुरू करा. पण काही पैसे कमी पडत आहेत, तर तुम्ही तुमच्याकडे काही पैसे असतील तर तुम्ही माझ्याकडे द्या. मी त्याचे डबल करून देईन. डबल करून देईन म्हणजे? समजा तुमच्याकडे 1 लाख रुपये, तर मी त्याचे 2 करेन. 2 असेल तर 4 करेन. काय पण कसं शक्य आहे? तुम्ही जादूगारात? नाही, तुम्ही तसं समजा. व तर काय, माझ्या गुरूंचा वरदहस्त आहे माझ्यावर. डॉक्टर, हे खरंच शक्य आहे? हो. तुमचा विश्वास बसणार नसेल तर तुम्ही आज वाड्यावर या, मी तुम्हाला प्रत्यक्ष दाखवतो. फक्त हे कोणालाही सांगू नका. तुम्ही माझ्या खूप जवळच्या वाटता मला, म्हणून मी तुम्हाला दाखवतोय आणि तुमच्यासाठीच करतोय. हे बाहेर कोणालाही कळू देऊ नका. मी वाट बघीन. या. अरे ग्रामपंचायतीत कोण आहे काय? आहेत ना. अरे बापरे, हे आले वाटतं. तुम्ही घाबरू नका, मी आहे, मी बघतो. एक्सक्यूज मी. खम्मागणी. नमस्कार डॉक्टर. कसं काम चाललंय आमच्या बायकोचं? ठीक करते ना? छान चाललंय. पण तुमच्याच तोट्याचं आहे. नाही म्हणजे त्याच्या स्पीडने काम करतायत,
ते काम काय 4-5 दिवसात संपून जाईल आणि मग त्या तुमच्या मागे लागायला पुन्हा मोकळ्या. डॉक्टर हे असं नाही झालं पाहिजे हो. तिच्या कटकटीचा मला खूप कंटाळा येतो. अहो मग सोपा उपाय, हे काम आणखी काही दिवस कसं चालू राहील यासाठी प्रयत्न करा. त्या आताच नीलम, हे नीलम, काय हो? हे काय काम चालू आहे का तुझं? मी आत्ताच बघून आलोय. हे काम धड नाहीये. एक काम कर, नवीन खड्डे मार. त्यातल्या त्या पाईप आहेत ना त्या काढून टाक. अगं किती हलक्या पाईप आहेत ते. दुसऱ्या घेऊन ये, नवीन चर खोदून त्याच्यामध्ये ते पाईप टाक. या कामासाठी महिना लागला तरी चालेल. अहो पण तू गप्प बस, एक शब्द पण बोलू नकोस. आता मी सांगितले ना तसं कामाला सुरुवात कर. तोपर्यंत मी माझं काम करून येतो. मला वाटतं हीच वेळ आहे मॅडम. नाही, तुम्हाला जे काही स्वतःला सिद्ध करायचंय किंवा काही करायचंय त्यांना दाखवून द्यायचं, हीच वेळ आहे. डॉक्टर, आपण लगेच कामाला लागूयात. आता तुम्ही म्हणाल ना तसंच वागेन मी. या माणसाचा ना सगळा माज उतरवायचा आहे मला. चालेल, मी तुम्हाला संध्याकाळी वाड्यावर बोलवीन. मग येतो. बया, खारका कुठं गेले? टोन्याने नाही ना खाल्ल्या. काय करावं या पोराचं? कधी अक्कल येणार आहे ह्याला? कधी सुधारणार आहे कोण जाणार? बाप पण दिवसभर दारू पिऊन पडतो या पोरीला. काय काम करायला न ग? समधी काम मीच करायची. तेवढं संक्रांतीचं सण आहे पण हाय का कोणाला काय? डिंपे, ए डिंपे, काय हाय ग मम्मी? अगं वाईज मदत करू लाग की ग. ए, मी काय करणार नाही आधी सांगते तुला. ए आजे, अगं हे काय करतेस तू? आणि तुझं काय वय वय पतंग खेळायचं काय बी करते? अरे तुला घातला नेऊन डाबऱ्यात. तुला तुझ्या पालखीचा निघाला धूर. मला काय हौस आहे पतंग उडवायची? तुला येतो का पतंग उडवायला? सगळं अंगाला माझ्या दोऱ्या गुंडाळाय. अगं आजे, माझ्या ध्यानातच नाही आलं बघ. आता तू का नाही फिरकी वन फिरकी, म्हणजे ही पतंग अशी वर गेली का नाही की तू असं फिरायचं असं गर 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 गर. अरे मुडदे, मला काही दुसरी कामं नाहीत वय? तू मारे बातान ढुंगान खायला आता अशी गत आहे तुझी. पहिले हे गुंडाळ्याला सोड बघू. मी नाही काढणार. मला शिव्या घालतेस ना, बस की आता तशीच. टोन्या, अरे काय केलंस यो? काय नाही. कुणी सांगितलं होतं यो दोरा घ्यायला? वाकळ शिवायचा दोरा गेला की नाही वाया आता? घ्या, कुणाला कशातून बुड केला कशाचं. मला त्रास होतोय त्याचं काय नाही. आणि हिला वाखळाच्या दोऱ्याचं पडलंय. अगं तिथली आहे ना चांगली ती निर्गुडीची फोक घे आणि त्याला मेलेला सडकून काढ. मारलाय का तुला? नाही. डॉक्टर, तुम्ही चहा ठेवलाय? नाही, सरपंचने आपको न्योता दिया है. द्या, हात नेऊन ठेवते. काय? ते सरपंचांनी न्योता का काय दिलाय ना. अगं मम्मी, ते न्यूत आहे ना, ते म्हणजे निमंत्रण आम्हाला शाळेत शिकवले. हा हो, आज मकर संक्रांत नाही का? त्यानिमित्त गावामध्ये हळदी कुंकवाचा कार्यक्रम ठेवलाय. यासाठी तुम्हाला बोलवलंय. और डिंपल जी आपकोही बुलाय. मग माझ्याशिवाय ह्यो कार्यक्रम होऊ शकत नाही. गावात वर्ल्ड फेमस हिरोईन आहे म्या. डिंपे, डिंपे. डॉक्टर नमस्कार. मग वहिनी, डिंपीला आहे का ना गावातल्या बायकांनी हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला स्पेशल गेस्ट म्हणून बोलवले. हा डिंपे, वेळ यायचं बरं का? हा बघितलं किती वाट आहे माझा.
तरी बी काय लोकांच्या अजून ध्यानात येईना झालं.